2-4 दिवसापूर्वीची घटना आहे. बीडमध्ये ही गरीब आजी रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होत्या. परंतु भाजी विकत असताना बीडच्या नगरपालिकानं त्या आजीचं संपूर्ण भाजी गाडीमध्ये टाकून, तेवढेच नव्हे खायचं डबा, पैसे सुद्धा संपूर्ण त्या गाडीमध्ये फेकून दिलेलं आहे. अरे, हा बीडचा नगरपालिका इतकं कसं संवेदन शून्य झालेलं आहे हे विचार करण्यासारखं आहे. फॉर इमॅजिन करून पहा, या ठिकाणी जर या नगरपालिकामधील जे कार्यकर्ते आहेत त्यांची जर स्वतः माता असते तर त्यांच्यासोबत सुद्धा असे व्यवहार केले असतात का? अहो, एक एक पैसा जमा करून त्या आजीनं भाजीपाला विकत आणल्या होत्या आणि भाजीपाला विकत आणून त्याच्यातून आलेलं 10 रुपये मधून त्याला 1 रुपये मिळायचं. 1-1 रुपये जमा करून ते स्वतःचं घर चालवत होत्या आणि त्याच्यासोबत असं व्यवहार करणं या नगरपालिकाला तर शोभतंय का? हे सरकार फक्त गोरगरिबांच्या संरक्षणासाठी आहे का गोरगरिबांना त्रास देण्यासाठी आहे? मोठमोठे लखपती जे आहेत ते अशा प्रकारचं अतिक्रमण जे करतात त्यांच्या विरुद्ध आवाज उचलत नाहीत किंवा त्यांचं लाच खाऊन हे नगरपालिकाचे नगरसेवक शांत बसतात, परंतु या गोरगरिबावर बुलडोजर चालवतात किंवा अशा प्रकारे यांच्यासोबत दुर्व्यवहार करतात. अरे, लाजा वाटली पाहिजे तुम्हाला. हे या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुमचे हात पहिल्यांदा कलम केले असतात.